नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरामध्ये। आता आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर म्हटलं की चला आंब्यापासून काहीतरी बनवूया। आणि आंब्यापासून बनलेली खूपच टेस्टी आणि खूपच सिंपल मिठाई जी की तुम्हा सर्वांना खूपच आवडेल। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक नारळ घेतलेला आहे, याला आता फोडून घ्यायचं आहे। हे पहा, फोडून घेतलेला आहे आणि याची वरची साल आहे ना ती पूर्ण काढायची आहे। अशी निघत नसली तर तुम्ही खिसणीवरती अशी धरून वाटी अशी काढून घेऊ शकताय। चला तर आता याची साल काढून घेऊया। ते पहा, अशी साल काढून घ्यायची आहे। खूप चांगली निघते साल अशी। हे पहा, अशी निघते, अशी काढून घ्यायची साल। इथे पहा, साल काढून घेतलेली आहे। याला आपण कट करून आता मिक्सरला बारीक करून घेऊया। इथे आता असं कट करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। पूर्ण नारळ असं काटून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बिना साल काढताही करू शकता। साल न काढल्याने काय होतं, थोडा कलर चेंज होतो, एवढंच बस। बारीक करून घेऊया। ते मी आता एक कढई घेतलेली आहे। हे पहा, तुपानं मी ग्रीस करून घेतलेले आहे, म्हणजे खोबरं चिकटलं नाही पाहिजे। जर नॉनस्टिकची कढई असेल तर असं करायची गरज पडणार नाही। अशी करून घेतली की बिलकुल खोबरं चिकटत नाही, त्यामुळे हे आयडिया वापरायची। आता मी इथे खोबरं पूर्ण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। हे पहा, हे याच्यात आता काढून घ्यायचं आहे। इथे आता मी सर्व खोबरं काढून घेतलेलं आहे। याला आपण आता एका साईडला ठेवूया। आता इथे मी 4 आंबे घेतलेले आहेत। हे पहा, 4 आंबे आहेत, छोटे छोटे आहेत म्हणून 4 घेतलेले आहेत आणि गोड आहेत। तुम्ही कोणताही आंबा घ्या, फक्त गोड पाहिजे, जास्त आंबट घेऊ नका, नाहीतर ही मिठाई अजिबात चांगली लागणार नाही। हे पहा, मी आता हे आंबे घेतलेले आहेत, आंबट नाहीत म्हणून घेतलेले आहेत। याचे आता पल्प काढून घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। याचा आता पूर्ण पल्प काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। याचा आता असं करून मी सर्व काढून घेणार आहे। इथे मी आता मिक्सरला हे पहा एकदम बारीक करून घेतलेलं आहे। आणि जर केसर त्याच्यात असतील तर चाळणीवरती हे करून घ्या, गाळून घ्या, केसर बिलकुल जाऊन देऊ नका। हे पहा, असं करून घ्यायचं आहे पल्प। इथे आता पुढली प्रोसेस पाहूया। इथे मी कढई गॅसवरती चढवलेली आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे याला, आणि सतत हलवत राहायचं, नाहीतर खालून करपू शकते। खोबरं आहे, खोबरं लगेच करपतं। हे पहा, कलरही चेंज होऊन द्यायचा नाही, फक्त आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं। याच्यात जे पाणी असतं ना ते फक्त रिलीज झालं पाहिजे याच्यातून। याच्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट बी वापरू शकता, पण त्याला असं भाजायची गरज नाही। काय करायचे, डेसिकेटेड कोकोनट घालायचं आणि त्याच्यात लगेच आंब्याचा पल्प घालायचा आणि पुढली प्रोसेस चालू ठेवायची। असं भाजून घ्यायची गरज पडणार नाही डेसिकेटेड कोकोनटने, ती लगेच तयार होईल। आता आपण हे आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे ना तो घालणार आहोत। इथे मी आंब्याचा पल्प घातलेला आहे। थोडंसं आपलं खोबरं भाजलं ना की लगेच घालायचं आहे आणि आता हे सतत हलवत राहायचं। याच्यात आता इलायची पावडर घालायची आहे। इलायची पावडर नसेल तर तुम्ही केसरी घालू शकता, केसरने तर आणखीन खूप छान लागते। इलायची पावडरने याचा स्वाद खूप छान लागतो। इलायची पावडर घाला, नाहीतर केसरी घालू शकता। जर विलायची पावडर नसेल ना तर जेव्हा आंब्याचा पल्प आपण मिक्सरला लावतो तेव्हाच विलायच्या सोलून त्याच्यात टाकायच्या 2 या तर 3, त्याच्याबरोबर बारीक होते। मिल्क पावडर आहे, 1 पॅकेट घेतलेलं आहे। 1 पॅकेटमध्ये 3 ते 4 चमचे असतातच। मिल्क पावडरने खूप छान याला स्वाद येतो। मिल्क पावडर टोटली ऑप्शनल आहे, पण याने खूप छान माव्याचा स्वाद येतो। आणि जर मिल्क पावडर घालायचीच नसेल तर तुम्ही याच्याऐवजी मावाही घालू शकता, त्याने तर आणखीनच छान स्वाद येईल याला। पण नक्की वापरा, या तर मिल्क पावडर वापरा या तर मावा वापरा, त्यानेच मिठाईचा स्वाद येणार आहे याला। आणि सतत हलवत राहायचं आहे।
थोडा कढईला आंब्याचा पल्प चिकटायला लागतो तेव्हा मिल्क पावडर घालायची आहे आणि सतत हलवत राहायचे, खाली लागून अजिबात द्यायचं नाही. हे पहा. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आणि आंब्याचा पल्प आपण मिक्सरला वाटतो तेव्हा बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर पाणी घालू नका, बिलकुल चांगलं होणार नाही. मग इथे आता साखर घालायची आहे. इथे मी 3 चमचे घातलेले आहेत. साखर तुम्ही आधी घालू शकता, पण मी आता बनत आल्यानंतर घातलेली आहे. साखर तुम्हाला जेवढी गोड आवडत असेल तेवढी घालू शकता. इथे गोड आंबे आहेत त्यामुळे मी 2 ते 2.5 चमचे घातलेले आहेत. हे पहा, हे असं झालं पाहिजे. आता कढई सोडायला लागले आणि एकदम तेलही सुटलेलं आहे. हे पहा. आता मी गॅस बंद केलेला आहे. ह्याला आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. हे पहा, एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. असं झालं पाहिजे आणि थंड होऊन द्यायचे. आता हे थंड झालेलं आहे. आपण याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. ही मिठाई तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला ना तर खूपच महाग भेटते. अशी घरात बनवल्यानंतर खूपच स्वस्तात आणि घरगुती साहित्यात तयार होते. हे पहा. इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. याच्यात आपण असं कोटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा. याला आता एका प्लेटमध्ये काढूया. हे पहा, असे आता बनवून घेऊया. लहान मोठे जेवढे तुम्हाला आवडतील तसं करू शकता. खूप छान बनतात. याला असे कोटिंग करून घ्यायचे व्यवस्थित. असेच आता मी सर्व बनवून घेते. इथे मी सर्व लाडू तयार केलेले आहेत. याची तुम्ही बर्फी बनवू शकता. याला ते थोडेसे काजू आणि पिस्त्याने गार्निश करणार आहे. याच्यावर तुम्ही केसरी लावू शकता. याचे लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही बर्फी बनवू शकता. बर्फी खूप छान बनते याची. मी छान दिसायसाठी याला गार्निश करत आहे. तुम्ही असंही खाऊ शकता. हे बघा, तयार आहे आपले डिलिशियस मिठाई. ही मिठाई तुम्ही ओल्या नारळातच करा. त्यामुळे ओल्या नारळ घेतल्यामुळे मिठाई खूप ज्युसी बनते. ओल्या नारळाची एक वेगळाच गोडवा बनतो. त्यामुळे साखर पण कमी लागते आणि चवीलाही खूप छान बनते ही मिठाई. त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही ओलाच नारळ घ्या. आणि ही मिठाई पहा, खूप छान बनलेली आहे. नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.